आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड शहरात आज शाळा सुरू झाल्या असून पहिल्याच दिवशी पालकांसह विद्यार्थ्यांना शहरातील विविध शाळांच्या परिसरात वाहतुकीचा नाहक मनस्ताप सहन करावा लागला। शहरातील टिळक हायस्कूल, कन्या शाळा, नगरपालिका शाळा क्रमांक 3 नजीक पहिल्याच दिवशी वाहतुकीचा खेळखंडोबा पाहण्यास मिळाला। सकाळी शाळा सुरू होताच व सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळा सुटल्यानंतर या शाळांच्या बाहेर येणाऱ्या स्कूल बस, परिसरात असणारे अस्तव्यस्त पार्किंग, रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसणारे विक्रेते यांच्यामुळे वाहतूक जाम झाल्याचे दिसून आले। यावेळी कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेचा एकही कर्मचारी या ठिकाणी कार्यरत नव्हता। शहरात सर्वात जास्त वाहतुकीची कोंडी ही शाळा क्रमांक 3 समोर झाली होती। न्यायालय बाजू, पोस्ट ऑफिस, यशवंत हायस्कूल, अशोक चौक या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक प्रचंड जाम झाल्याचं आपण पाहू शकता। सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत या परिसरात वाहतूक कर्मचारी तैनात करण्याची गरज आहे। शिवाय पायल फुटवेअर समोर रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही विक्रेते व काही वाहनं पार्किंग केली असतात, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे। हीच परिस्थिती शहरातील अन्य शाळांच्या परिसरात आहे। दरम्यान कृष्णा नाक्यावरील सिग्नल बंद असल्याने या परिसरातून शहरात विविध ठिकाणी शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतूक जामचा मनस्ताप सहन करावा लागत आहे। कराड नगर परिषदेने ज्या शाळांच्या परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पालक करू लागले आहेत।